ज्याची मानसिकता पहिली ही आहे की मी सगळं सोडून मी पहिला गाया ह्यो माझा यम ठेवीन, तर ह्याच्यात यावं. माणूस जिथनं कुठनं सुरुवात करेल तिथनं तो सुरुवात होऊ शकते. मला कुणी पण सांगावं, फक्त जो माणूस स्वतः करतोय त्यानं सांगायचं मला की हो परवडत नाही धंदा म्हणून. आणि जो स्वतः नाही करीत त्या मी सांगतो त्याला परवडतच नाही धंदा. तुमच्यासोबत ज्या काम करतात तुमच्या पत्नी, त्यांच्याविषयी काय सांगाल आणि त्यांचा तुम्हाला जे साथ लाभली त्याच्याविषयी काय सांगाल या गोठ्यामध्ये? मला आज तुम्हाला सांगताना सुद्धा अभिमान वाटतोय. भले मी उद्या अपयशी असू द्या, पण आज मला वाटतंय मी माझं भविष्य चांगलं आहे. या गायींच्या व्यवसायामुळे तुमच्या जीवनात भरपूर असे बदल झाले, त्यातला एखादा अनुभव तुम्ही कुठला सांगाल? ना आता ह्यो आज मुलं घडी होताना ह्यो काय बारका बदल आहे का? आज जर माझ्याकडे गायी नसत्या तर आज माझा मुलगा, मी मगाशीच सांगितलं, दिल्लीत राहिलाच नसता. आज UPSCची परीक्षा द्यायच्या, जे मी इथं अभिमानानं सांगतोय UPSC, आज ह्यो शब्द घेताना मला हे माहीत नव्हता. शिव या गायांच्यामुळे माहीत झाला. आणि वालचंद कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेजला पहिला नंबर काय असतो हे मला माहीत नव्हतं. आज मुख्यमंत्री मुलीचा माझ्या सत्कार करतो, हे कशाने? मग गायांच्या ह्याच्यावर. आता मला सांगा की आपलं पूर्ण स्ट्रक्चर कसं केलेलं आणि एकूण किती जागेत हे नियोजन आहे पूर्ण? ही माझं पहिल्यांदा काय केलं, मी ह्यो गोठा बांधला. म्हणजे वाढवत गेलो मी. शो गोठा बांधल्यावर मला असं वाटायला लागलं की आयला आपल्याला कमी पडतो. हे सगळं मुक्त गोठा होता. म्हणजे तो पलीकडचा गोठा आहे का नाही, तो बांधलाय, तो मुक्तच गोठा होता. मग शो गोठा झाल्यावर माझ्या गाया वाढल्या. मग आता म्हटलं आयला काय केलं पाहिजे, आणखीन गोठा बांधला पाहिजे 15-20 गायला. मग मी पलीकडे गोठा बांधला. मग माझा मुक्त गोठा कमी झाला. मग मुक्त कमी झाल्यावर पुन्हा मी आत गेलो, आत वाढवला मुक्त गोठा. मग तिकडं 20चा झाला, शेव 20चा झाला. अजून 20चा माझा प्लॅन चालू आहे, पुढच्या आठवड्यात काम चालू आहे माझं. एकूण किती जागेत नियोजन आहे? एकूण 10 गुंठ जागा आहे माझी. 10 गुंठ जागा. आणि एकूण लांबी रुंदी कशी ठेवण्यात आली सगळी? ही लांबी 60 फूट आहे, ही अशी 40 फूट आहे. ही 60, ही 40. आणि आत जी आहे गोठा, आत पण मुक्त गोठा आहे, तो 100 फूट लांब आहे आणि 20 फूट रुंदी आहे. मग साधारणतः खर्च किती झाला असं तुम्हाला सगळं एवढं टोटल ह्याला सगळ्याला? ह्या गोट्याला एक 2 लाख गेले माझं, त्या गोट्याला 2 लाख, 4 लाख वरचं स्ट्रक्चर तयार करायला गेलं. आणि हे मुक्त गोठा एक 30-40 हजार, म्हणजे 4.5च्या आसपास सगळा माझा खर्च आहे. पण ही मी साहेब पैसे असं खिशातलं ह्याच्यातलं नाही तर घातलेलं. मी गायांचंच पैसे दुधाचं घेतलं, मग उचल घेतली. दूधवाला जसं माझं दूध वाढत गेलं तसं तसं मला दूधवाल्याचं मार्केट वाढत गेलं. मग दूधवाल्या मला पैसे देत गेला. आत्ता मला उद्या तो दूधवाला 6 लाख रुपये देणार आहे. मग तेवढं दूध पण आहे माझं. आज म्हशींचं दूध माझं 50 लिटर जाते आणि गाईचं 250, म्हणजे 250-300 लिटर दूध आहे माझं आता. मग त्याच्यामुळं आता काय अडचण येऊ शकत नाही, कारण मला पुढं दूधवाल्यापाशी माझी पत झाली ना, मला मागेल तेवढं पैसे देऊ शकते ते. मग तेच पैसे घ्यायचा आहेत आता आणि ह्याच्यात घालायला आहेत. सुरुवातीला काय आपण बघतो की शेड नसतं, एखाद्याजवळ शेड नसतं. मग त्यानं सुरुवात करताना शेड कसा असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, सुरुवात करताना तुम्ही साधच, म्हणजे जास्त खर्च शेडवर ह्याच्यावर करायचाच नाही. जेणेकरून आपल्याला दूध काढायचं आहे. मग दूध काढायचं आहे तर गायांच्यावर थोडा खर्च वाढवला पाहिजे. मग गाय चांगली घेतली पाहिजे, अनुभवी माणसाबर राहिलं पाहिजे, आणि तो अनुभव घेऊन मग गायात पैसे घालवलं पाहिजे ते. आणि साधच केलं पाहिजे पहिल्यांदा, माझं मत आहे. पुन्हा तुम्ही त्यातनं पैसे काढा, जसा इन्कम वाढेल तसं वाढवत जावा. अनुभवातून पुढे जाईल. जसं जसं तुम्ही वाढवत जाल, म्हणजे तुमच्या गाया वाढवत जाल, तुमचा इन्कम वाढत जाईल, तसं तुम्ही काय पण करू शकताय. आज मी ज्यावेळी एक गोठा बांधताना मला होईल का नाही वाटत होतं, पण आज मी इथं बसून सांगतो मी एवढाच गोठा 2 दिवसात आता बांधू शकतो. म्हणजे त्या गायांच्या जीवावर आज गायांचं मला पैसे मिळायला लागले. मग मला आज 5 लाख रुपये जर दूधवाल्याने दिलं तर मी एका दिवसात गोठा बांधू शकतो. पण तिथपर्यंत येताना तो प्रवास, त्याच्या मागच्या पडद्यामागचं जे काय हे झालंय ते नाही ना. तुम्ही जसं की म्हणताय एवढी सगळी माहिती सांगताय, पण याच्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट असते ती साधारणतः आपण सगळेजण विसरतो, ते म्हणजे त्या मागचं कष्ट. त्या मागचं कष्टाबद्दल तुम्ही काय सांगाल? किती कष्ट करावं लागतं आपल्याला? कष्ट तर करावंच लागते. काय होतंय, आता जर तुम्हाला जर एखादं काम असेल, काय असेल, कसलंही काही झालं तरी हे टायमिंग आम्हाला चुकवता येत नाही.
ह्या गोट्यात येण्याचं दाराचं टायमिंग चुकवता येत नाही काय नाही, त्या टायमिंगला तिथं हजर राहायचं लागतंय. ही सगळ्यात मोठं कष्ट आहे. काही वेळी काय असतं ना, काय माणसांचं असं असतं की बाबा गावाला जायचं आहे, कोण पाहुणा येणार आहे, त्याला वेळ असतो, फिरायचं आहे. ते टायमिंग फक्त आपल्याला टाळावं लागतं. ज्याची मानसिकता पहिली ही आहे की मी सगळं सोडून मी पहिला गाया ह्यो माझा यम ठेवीन, तर ह्याच्यात यावं. नाही तर ज्याला लग्न करायचं आहे, पुढारी व्हायचं आहे, कोणाच्या याद्याला जायचं आहे, हा गेलं पाहिजे, समाजात पण गेलं पाहिजे, पण आधी हे आणि मग राहिलेल्या वेळात. आणि तसं जर जायचं म्हणाल तर तुम्ही 10:30, आम्ही 9:30ला इथनं मोकळ होतो. 9:30 ते 4 आम्हाला काही एक काम नसतं. मग आम्ही गाडी घेतो, फिरत बसतो. मग त्या टायमिंगला जावा की तुम्ही, पण 6 ते 9 या वेळात तुम्ही इथनं हलताच कामाचं नाही ना. दिवसभरात तुम्हाला साधारणतः किती तास काम करायला लागतं? सकाळ किंवा सकाळी 2 तास ते 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, 4 तास. 4 तास काम करून. आता मला सांगा की आपलं दिवसाचं दूध किती निघतं साधारण? दिवसाचं माझं गायचं 210 लिटर आहे आणि म्हैसीचं 50. पण थोडं गायचं दुधाचं ॲव्हरेज माझं कमी आहे थोडं. त्याला कारण काय आहे, माझ्याकडे आत्ता कालवडी जास्त आहेत, त्याच्यामुळे थोडं ॲव्हरेज कमी आहे. हेच दूध माझं आत्ता 250 क्रॉस पाहिजे होतं गायचं दूध. जर मी आता मुलाखत माझ्या एखाद्यानं बघितली, यो म्हणणार सांगतोय माझ्या 30 गाय आहे त्या आणि दूध सांगतोय 210. पण त्याला कारण काय आहे, कालवडी माझ्याकडे जास्त आहे. त्या आत्ता गाभण कालवडी 7 आहे त्या माझ्या. त्यावेळी ज्यावेळी त्या येतेल्या त्यावेळी मी सहज ह्या भांडवलात ह्या जनावरात मी 350च्या आसपास असेल. मग 350 लिटर ज्यावेळी 40 रुपये या दुधाला बाजार असेल त्यावेळी 350 लिटरचं पैसे किती झालं? 14 ते 15,000 रुपये झालं. मग 15,000 रुपये तुम्ही इथं गोट्यात हाताळलं तरी संपणार नाही त्या दिवसात. बघा सरळ हिशोब आहे. मी म्हणतो 7,000 रुपये जातील, 8,000, 10,000 घालवा. जिथं 7 जाणार आहे 10 घालवा, 5च राखा शिल्लक. तुम्हाला पण थोडं कष्ट कमी याच्यात जितकं पैसे घाला. काही लोकांचं असं असतं की भागलं पाहिजे, मग वैरण बांधाची जाऊन काढली पाहिजे, हे केलं पाहिजे, म्हणजे ती पैसे वाचवाय बघते. पण त्या धंद्यात मग रटाळपणा तयार होतो. तुम्हाला जितकं कष्ट याच्यातलं कमी करता येईल इतकं जर केलं आणि जिथं 2,000 राहणार आहे तर 1,000 राहू द्या, तुम्हाला शेण मिळतंय. अहो सरळ आहे असं. कालच विषय आमचा एक झाला की आमच्या एक शेजारी दूध विकत घेते ती, तर सकाळी 2 लिटर घेते ती, संध्याकाळी 2 लिटर म्हशीचं दूध घेते ती. 4 लिटर दुधाचं साईचोक 24-250 रुपये. महिन्याचं किती झालं? म्हणजे 7,500, 7,2500 रुपये झालं. मग आम्ही आता हे हिशोब करतोय का? आम्ही ज्यावेळी घरात दूध खातोय त्यावेळी आम्ही हे हिशोब करीत नाही. आज 7,500 दूध घेते. जर माझ्या ह्या गाया नसत्या तर मला 7,000 दूध घ्यावं लागलं. मग हे पैसे कुठून आणलास? पुन्हा शेणाचं आज माझं 60 टेलर शेण आहे. नाही ह्यो शेतकरी धरीत नाही, हो खर्च म्हणजे इन्कम मध्ये धरीत नाही. आज 5 वर्षात माझ्या 22 कालवडी तयार झाल्या त्या. मग 5 वर्षात जर 22 झाल्या तर वर्षाला 5 कालवडी तयार झाल्या. मग मी म्हणतो आज ₹1,00,000 किंमत आहे, 1,50,000 किंमत आहे, मी ती काहीच म्हणत नाही, मी 50,000 रुपये धरतोय. मग 50,000नं 5 कालवडीचं 2,50,000 रुपये झालं. 2.5 आणि शेणाचं 2.5, 5 झालं. 5,00,000 रुपये हे तुमच्या ह्या धंद्यात धरलं पाहिजे ती इन्कम मध्ये. मग 5,00,000 जर तुम्ही ह्या धंद्यात जर हे बाजूला ठेवून जर हिशोब करायला गेला तर तोटात दिसणार. बरोबर. हे धरलं पाहिजे ते पैसे. बरोबर, धरलं पाहिजे. हा. मग मला सांगा की आपलं साधारणतः महिन्याचं उत्पन्न किती निघतं, त्यातून खर्च किती होतो तुमचा? आता 250 लिटर दुधाचं जरी झालं तरी बघा की 35 दुनी 70, 9,000-9,500 दूध आहे माझं. 2,80,000 ते 2.5-3 माझा पगार निघतो. त्याच्यात 2.5 ते 2 लाख रुपये माझा खर्च आहे मासिक. शिवाय अजून सुद्धा मला इन्कम वाढवता येईल आणि खर्च कमी करता येईल, पण तो मी जाणून बुजून करीत नाही. जर मी तसं करायला गेलो तर ह्या धंद्यात रटाळपणा तयार होईल, म्हणजे कटाळा होईल. जर आम्ही कष्ट वाढवलं, स्वतःच वैरण काढीत बसलो, स्वतः जी करायचं आहे ती करा. इथलं काम आम्ही दोघं स्वतःच करतो.
फक्त बाहेरचं काम आहे ते वैरण काढणं आणणं ही सगळं गाड्यांच्याकडं पुन्हा एकच वैरण आणतो ह्याच्यावर जास्त खर्च करतो. आणि काय लोक म्हणते ते आता तुझ्याबाबत 30 गाय आहेत तो गडी ठेवला पाहिजे बाया ठेवला पाहिजे. त्यांचं असं मत आहे की ह्याला पैसे जाते ती म्हणून गडी ठेवीत नाही. माझं ते नाही, मला धंदा मोठा करायचा आहे. जर तुम्ही बाह्या गडी ठेवला ह्याच्यात तर धंदा मोठा सहजासहजी होऊ शकत नाही, मेंटेनन्स वाढवीत नेणार. आणि जे आपल्या माइंड एक झालेला असतो की काय नाही आपल्याला असं करायचं आहे, तर ज्यावेळी गडी असतो त्यावेळी जर धंद्यात कुठं सारखाच जर घोटाळा होत गेला तर जी आपली मेंटॅलिटी आहे ती मागं रिवर्स येत जाते. घ्यायला नको, या धंद्यात काय परवडते. तुम्ही स्वतः उभं राहा, स्वतः एक वर्षभर ह्या धंद्यात उभं राहा स्वतः. मग त्या माणसानं मला कुणी पण सांगावं, फक्त जो माणूस स्वतः करतोय त्यानं सांगायचं मला की हे परवडत नाही धंदा म्हणून. आणि जे स्वतः नाही करीत त्या मी सांगतो त्याला परवडतच नाही धंदा. मेंटेनन्स वाढतो. आज महिना माझ्या गोट्यात डॉक्टर नाही, फक्त शिमेसला डॉक्टर येतो. कुठलाही आजार नाही. तुमचं 1 वर्ष झालं मी तापावर ट्रीटमेंट केलेलं नाही, तापावर ट्रीटमेंट डॉक्टरकडे केलेलं नाही. मग ह्यो माझा मेंटेनन्स किती राहतोय, कमी होतोय. म्हणजे स्वतः पाहिजे तिथं आपण, स्वतः पाहिजे. हा स्वतः पाहिजे. स्वतः असेल तर ह्यो धंदा ह्या धंद्यासारखा धंदाच नाही. इन्कमच आहे सगळा. आज बघा की 2 जणी आम्ही 10,000 रुपयाचं दूध घालतोय आणि आमचं टार्गेट आहे 17 ते 18 हजाराचं दूध 20 हजाराचं घालवायचं आणि घालवणार आहे दोघं. आता 5 वर्षात एका गायीवरनं 32 गायावर गेलोय आम्ही. मग आता थोडंच अंतर आहे. माझ्या त्या कालवडी आता गाभ आहे त्या येणार आहे, त्या 300, 350, 400 मी जाणार आहे. तुम्ही एवढं सगळं सांगताय, पण चूक कुठे होते? जर एखाद्याला दूध व्यवसाय करायचा असला किंवा तो करत असला, त्याची चूक साधारणतः कुठे होते? त्याची चूक सांगणं, म्हणजे त्याला कोण गुरु भेटतोय काय सांगतोय असा पण आत्ता हे आहे. म्हणजे एक म्हणजे मला बाबा गायातला अनुभव नाही, मग कमी आहे, मग मी काय करणार, ज्याला थोडा अनुभव आहे गायातला किंवा व्यापारी ह्याच्याकडे जाणार, मग मला गाया घ्यायच्या. पण व्यापाऱ्याचं धोरण काय असतं की त्याचा आधी काय होतंय, त्याचा फायदा बघतो. हा तो त्याचा स्वतःचा फायदा बघतो. ते तुमचा दूध धंदा चांगला चालेल, ती गाय दूध चांगली देईल का त्याचं चांगलं हे काहीच बघित नाही. त्याला 1000-2000 त्याच्यात काढायचं असते. माझ्या मते व्यापाऱ्याकडे नाही गेलं पाहिजे गाय घ्यायला. जो व्यापारी गाय आणतो विकायला त्याचं डोक्यात त्याच्या टार्गेट असतं की गाय चांगली दिसली पाहिजे, देखणी दिसली पाहिजे, गिरायकाच्या डोळ्यात बसली पाहिजे. पण आम्ही नाही तसं करणार. आमच्याकडे गबाळी गाय असू दे, आम्हाला दुधाचं तंत्र पाहिजे, त्याला शास्त्र दुधाचं पाहिजे, ती गाय आम्ही घेणार. मग ती दिसाय कशी पण असू द्या. पण व्यापारी गाय घेताना खरेदी करताना ती गाय म्हणजे डोळ्यात दुसऱ्याच्या बसली पाहिजे अशा पद्धतीची गाय घेतो. आणि शक्यतो व्यापाऱ्याकडे गाया घेऊन शोच मला वाटते पहिल्यांदा ह्या दूध धंद्यातला जर काही चुकीचा पॉईंट असेल तर ही सुरुवातच आहे. अशी काही कितीक तरी लोक आहेत माझ्या पुढं, एक 5-7 गोटवाले की त्यांनी व्यापारी धरला, मग त्याच्याकडं गाया घेतल्या, ती गोटं बंद पडलं. तुम्ही कशी निवडता गाय घेताना? नाही, असं शेतकऱ्याकडनं मी गाय घेतो. मी सांगायचं तुम्हाला बरं का, एक 500-700 गाया आतापर्यंत जोडीदारासनी घेतल्या असतेल्या, मला आणल्या असतेल्या एकूण. पण कधीही मी व्यापाऱ्याकडे गाय घेतलेलं नाही अजून. मी फिरतो असा, मग कुठल्या पण भागात जाणार, माहिती काढणार, मग शेतकऱ्याकडे, मग ते आपल्याला खोटी पण लागू द्या, पण शेतकऱ्याकडे गाय घ्यायची. शेतकरी आता मला सांगा की आपण मशीनचा वापर करतो का धार काढण्यासाठी? हो, मशीन आहे. त्याच्यामुळे आपल्यासारख्यानं किती फायदा होतो दूध व्यवसायात? मशीन ही धारा काढणं शोच मेन पॉइंट आहे या धंद्यातला. जर मला ह्या 20 गायींच्या जर धारा काढायच्या असत्या तर मी धंदाच करू शकलो नसतो. सगळ्यात अवघड काम दाराचं. मग ह्या मशीनचा तसा फायदा सगळ्यात महत्वाचा जर असेल दुधाच्या ह्याच्यात, तर कष्ट जर कमी असेल तर मशीन पाहिजे. गोठ्यामध्ये आजार पण कोणतं आले, त्याच्यावर तुम्ही उपचार कशा प्रकारे करता? जसं की तुम्ही मला म्हटलं मगाशी की फक्त सिमेंटसाठी डॉक्टर येतात, मग तुम्ही कुठले उपचार करता स्वतः उपचार म्हणजे तापावला उपचार स्वतः मी करतो, मस्टर्डीवरचा मी करतो. म्हणजे साधी औषध आहेत, लय भारी औषधं देत नाही. माझं औषध साधं 100-150 रुपयाचं औषध आणायचं, तुमचं जेंटामायसिन आणि ती थानात सोडायचं, कोरपड, चुना आणि हळद
ह्याचा जर लेप जर तुम्ही करून जर मिक्स करून जर लावला मस्टर्डवर तर माझ्या मते 20 ते 25% मस्टर्डची पॉवर कमी होती. पण ते आजचा शेतकरी आमचा लावित नाही. आमचा शेतकरी डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सांगणार ही औषधं घेऊन, मग तो डॉक्टर देणार 1000-1200ची औषधं लिहून. मग शिव माझा खर्च कमी होतो. एक 100-150 रुपये ह्याच्यात आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात डॉक्टरचा पण रोल महत्त्वाचा आहे. काय डॉक्टर असा इथं की शिमेस, समजा माझी गाई शिमेसवर आल्या, मग मी बोलिवलं आहे, मग तो जर माझ्या गोट्यापर्यंत आला तर जरी कच्ची माझा असेल, मास संपत आलेला असेल तरी तो शिमेस देतो. म्हणजे ती गाभण राहत नाही गाई त्याच्यात, पण तो शिमेस देऊन जातो. तो का जातो देऊन, तर तो तेल घालवून गाडीत इथपर्यंत आलेला असतो. मग तो म्हणणार माझं 200 रुपये बुडतील, मग तो शिमेस देऊन जाणार. तसा आमचा जो डॉक्टर आहे तो ह्यो डॉक्टरचा पण मला थोडं सांगायचं आहे. विक्रम डॉक्टर म्हणून आहेत आमच्या इथे जवळच आहेत. माझ्या गोटा इथपर्यंत येण्याला थोडा त्या डॉक्टरचा पण हे आहे, सहकार्य आहे मला. म्हणजे माझी कुठं चूक होत असली तर लगेच सांगणार, असं नाही, असं केलं पाहिजे. सिमेस माझ्या मते विक्रम डॉक्टर आत्ता इथं तर मग आपल्या भागात म्हणजे आमच्या भागात विक्रम डॉक्टर इतका सिमेसला क्लिअर काम नाही. जर सिमेसवर नसेल आणि 500 रुपयाचं जरी डॉक्टर तेल घालून त्या गोठ्यापर्यंत पोचला असेल का नाही, जर त्याच्या जर डोक्यात जर नसेल म्हणजे ही जरा फॉल्ट आहे तर देणार नाही सिमेस. मग दुसरा डॉक्टर तसं करणार नाही, ते देणारच सिमेस. त्या शेतकऱ्याकडे पैसे घेऊन जाणार. मग जर सिमेस दिलं तर पुन्हा ती 20 दिवस माझा पुन्हा येत नाही गाई. योग्य वेळेत गाभण राहणं किती महत्वाचं आहे गाई. योग्य वेळेत गाभण राहणं म्हणजे जर तुमची 2 महिने जर गाय लेट झाली ही करायला गाभण राहायला तर 2 महिने पुढे दूध द्यायला पण लांब जात आहे ना अंतर. मग 2 महिने जर आधी त्याचं इन्कम जर चालू झाला तुम्हाला तर त्या 2 महिन्याच्या पैशाचा हिशोब करा की तुम्ही. सगळ्यात तो पण एक पॉइंट आहे की गाया वेळेत गाभण जाणं महत्वाचं आहे. आणि त्याला स्वतः मालक पाहिजे गोट्यात. मग ती माझा होता, समजा मी आज ही गाय आलो, मी गोट्यात 4 वाजता बघितले की आज 4 वाजता ही माझा आली माझा की लगेच शिमेस द्यायचं नाही, पण हिला सकाळी 9-10च्या आत शिमेस बसलं पाहिजे. मग ती मालकाचं काम आहे. वेळ महत्वाची. 24 तासातल्या वेळेत तो मालक त्या गाईकडे कवा लक्ष आहे. आणि समजा ही माझा येऊन गाई गेली आणि ही गाईनं गाभण नाही, पण ही पुन्हा कावा येणार आहे ती मालकाच्या डोक्यात पाहिजे. त्या गाई बशी गेल्यावर अंदाज पाहिजे की त्याला बाबा 20 ते 22च्या दरम्यान ही गाई माझाव तिचं लक्षण दिसलं पाहिजे. ही डोक्यात त्या मालकाच्या पाहिजे. म्हणून गोट्यात मालक पाहिजे. तर ही तुमची बाह्य गडी ही काय लक्ष ते डोक्यात ठेवत नाहीत. मला सांगा की गाई व्याल्यानंतर त्यानंतर त्या गाईची काळजी कशा प्रकारे घेतली जाते. आता काळजी म्हणजे काय लय आम्ही पण काय असं वेगळं काय करीत नाही. फक्त आपलं त्याला 2 दिवस थोडं बाजूला बांधून खाणं पिणं त्याचं थोडं वेगळं, चारा चांगला, औषध पाणी, गूळ चारणं ही थोडं करतो. आणि प्रत्येक गाईला मी वेल्यावनं डॉक्टरच्या ह्याच्याकडं सलाईन लावणं, पिशवीत औषध सोडणं एवढं काम वेळच्या वेळी करतो. कारण पुन्हा त्याची तक्रार उद्भवू नये की बाबा गाभण राहताना त्रास होऊ नये. पिशवीत औषध सोडणे आणि सलाईन लावणे ही काम पहिलं मी करतो. जर कालवड झाली असेल तर ती पण काळजी व्यवस्थित 2 लिटर दूध तिला पाजायचं. कालवड जर आपल्याला म्हणजे क्वालिटीची असली तर ठेवायची, सांभाळायची. नाही तर मग जर जरा व्हायचा इकडे तिकडे जर हलकी वाटली तर देऊन टाकायची कोणाला पण. त्या कालवडीचं मला सांगा की कालवडीचं तुम्ही नियोजन कशा प्रकारे करता. म्हणजे लागवडीपर्यंत नियोजन कशा प्रकारे करता. काय नाही, ते 3 महिने त्यासनी मी 2.5 लिटर दूध पाजतो. औषध जाता तर 3 महिन्याला देतो. तुम्ही दूध सुद्धा अर्धा लिटर दररोज कमी करा कालवडीचं. फक्त 2 ते 3 महिन्याला कालवडीला जाताच औषध दिलं पाहिजे. तर ती कालवड 14-15 महिन्यात ही होऊ शकते, लागू शकते. जर जाताचं याचं जर औषध दिना तुम्ही जर खुराक चांगला घालताय, दूध जास्त पाजताय, त्याचा उपयोग काहीच नाही. शक्यतो माझ्या मते कालवड मोकळी पाहिजे. जितकी मोकळी त्याचं राहील तितकं जास्त ती मोठी लवकर होणार.
मला सांग की गव्हाणीचं स्ट्रक्चर कसं केलं तुम्ही, किती साधारण? गव्हानं उंची 1.5 फूट आहे. मला त्यावेळी माणसं सांगत होती की गव्हानं 3.5 फूट उंची पाहिजे, पण माझ्या मते त्या गाया आयद्या होती त्या गव्हाने, आणि माझी गव्हाण जमिनीवर आहे. तुम्ही बघा, आज तिथल्या तिथं खायचं आहे, म्हणजे गाईला त्रास किती आहे, आणि जर खाली वाकायचं असेल जमिनीपर्यंत तर तिचं सगळा स्नायूचं हे होतंय, म्हणजे गाय स्ट्रॉंग राहते. आता माझ्या गोट्यात मॅट बीट कुठेही काय नाही, तो एक मॅट नाही आज 30 गाय असून, फक्त म्हणजे त्या उंची गव्हाण जर 4 फुटाची 3.5 फुटाची केली तर गाया म्हणजे व्यायाम होत नाही गायांचा. त्याच्या मागं किती अंतर ठेवलं जातं गायांच्या? गायांच्या मागं 10 ते 11 फूट अंतर भरपूर झालं. आणि दोन्ही गाय त्याला अंतर किती ठेवलं? दोन्ही गाया 4.5 4.25 फुटात. हे स्ट्रक्चर तुम्ही सगळं उभं करताना कुणाच्या सल्ल्याने सगळं नियोजन केलं? नाही, माझा मीच डोकं चालवीत गेलो की इथं असा गोटा केला असं होईल, हिथं आपली मशीन राहील, मग हिथनं गायासनी पाणी इकडे जाईल, हे सगळं माझं मी केलं. फक्त गावंड्याला पुन्हा सांगताना सांगितलं, माझ्याकडे साहेब अनुभव होता, मी 25 वर्ष आधी 50 गायाचा गोटा चालवलेला अनुभव होता की नेमकं काय केल्यावर काय. माझा लहान मुलगा आला होता इथं सुट्टीला, त्यावेळी त्यानं तो गोटा बघितला तयार केलेला, तर 1 तास तो माझी चूक काहीतरी हुडकत होता, म्हणजे काय चुकवलं असेल पप्पानी गोटा करताना. पुन्हा त्यानं मला सांगितलं, पप्पा म्हटला तुम्ही कुठंच चुकवलं नाही, जिथं पाहिजे तिथं, जिथं पाईप उघडे आहे तिथं बरोबर पाय बी गायनं दिला तर त्याच्यावर अंगल टाकलाय तुम्ही, दरवाजा पाहिजे तिथं केलाय, पाईप पाहिजे तिथं टाकल्या, म्हणजे सगळं अक्युरेट केलं. मला म्हटला चुकच तुमची गावं ना काय, म्हणजे हे फक्त अनुभवातनं केलंय. मी काय म्हणत नाही की मी सगळं बरोबर आहे माझं, पण माझ्या अनुभवानं मी बरोबर आहे. आज दुसऱ्यानं जर माझा गोटा बघितला तर तो सांगणार इकडे गावान पाहिजे तिकडे ती पाहिजे, तीच बा हो बाबा तुझं बरोबर आहे, तुमच्या पद्धतीने ते योग्य झालेलं आहे. आज मी गावान इकडं दोन्ही बाजूला करण्यानं आज मला ह्या पण गोट्याचा मुक्त गोट्याला उपयोग होऊ शकला ना. जर इकडे गावान असती तर ही अंतर म्हणजे ह्यात गाय आली नसती, पुन्हा म्हणजे सोडली की बाहेर ह्याच्यातनं बाहेर गेली, म्हणजे एवढीच जागा राहिली. मला हे अंतर गावलं ना, आज ऊन आलं आज जाऊन बसते ती, सावली आली बाहेर येते ती, त्यांना पाहिजे त्यावेळेस पाहिजे त्यावेळी पाहिजे, पाणी तिथं चालू आहे पाणी जाऊन पिते ती, म्हणजे काय अडचण नाही. तुम्ही सगळा मोठा अनुभव सांगता, आणि त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितलेली की तुमची मुलं बाहेर शिकायला आहेत, मग ते आल्यानंतर इथे काम करतात का? करतात. तू गावातली लोक म्हणते ती ही मुलं इतकी टॉपला शिकते ती, मग अशी करते ती, मग ही मुलं इथं येऊन, अहो साहेब तो जर बारका मुलगा बघितला का नाही तुम्ही, मला ओझी उचलत नाही तर असली ते ओझी उचलतो, आणि त्याला दुसरा नादच नाही काय. तो तिथं कॉलेजला पहिला नंबर आहे वालचंदला, आज महाराष्ट्रातलं 1 नंबरचं कॉलेज आहे, त्या कॉलेजला पहिला नंबर आहे ज्या मुलाचा. तो तिथनं मला सांगतो, पप्पा ह्या गाई ह्या दिवशी येणार आहे, म्हणजे तो हिथं आला की ते बघणार ही कुठलीची तारीख किती आहे, कुठलीची किती आहे, ते तिथनं सांगणार, पप्पा ती गाई याला झाल्या का, येली का. हिथं आला की ती हितलीच होती ती, म्हणजे इथं शेण काढणार धारा एकटा, त्यो आला का नाही फक्त आणि फक्त आम्ही दोघं आहे का नाही मोकळं कधी असतो माहिती आहे का, त्याला जर 4-5 दिवस जर सुट्टी असेल तर तो स्वतः एकटा सगळं काम करतो, आम्हाला कामच करायला लागत. आज 20-25 गायच्या एकटा धारा काढतो, तुम्हाला पटणार पण नाही. मग ती धाराचं टायमिंग झालं की चला म्हणणार, निघालोय मी पुढे जातोय, मी धारा लावतोय. मग पण असं नाही की त्याला हितलाच नाद आहे. आज तो वालचंद कॉलेजला पहिला नंबर आहे त्याचा, अजून वर्ष त्याचं शिक्षण लास्ट इयरला आहे, अजून वर्ष पुरं व्हायला 6-7 महिने आहेत. त्याला 8 दिवसाला एका कंपनीला तो ही देतोय, 8 दिवसाला एक कंपनी त्याला येते, पण तो म्हणतोय थांबणार आहे मी आणि PWD देणार आहे, म्हणून तो आत्ता जॉईनिंग घेत नाही. तर मला सांगा की या सगळ्या गायींचं तुम्ही रेकॉर्ड कशा प्रकारे ठेवता की ही गाय गाभण आहे, या प्रकारचं नियोजन? नाही नियोजन म्हणजे ते ठेवावंच लागतो. आज प्रत्येक गायचं, आज समजा ही गाय मी उमरजवरून आणल्या किंवा कराडवरून आणल्या, मग हिचं नाव काय ठेवायचं, तर ही कराडची गाय किंवा मालकाचं नाव
ही कोणाची गाय असेल किंवा एखाद्या वाडीत आणली असेल त्या वाडीचं नाव टाकायचं, ह्या गाईचं वर्णन टाकायचं आणि ती माझ्याकडे होईच आहे. त्या होईत त्याचं रेकॉर्ड असतं की गाई ह्या तारखेला वेली. मग जर समजा ती आजी वेली असेल तर हिला 2-2.5 महिन्यात शिमेज देणं हे आपल्याला लक्षात येतं. मग ती शिमेज दिलेली तारीख ती सगळे प्रत्येक गायला एक पान आहे, त्याच्यावर तिचं रेकॉर्ड राहतं. ही दूध किती देते, हिचं व्यात कितवं, हे सगळे त्या पानावर राहतं. समजा मी खरेदी केली असेल 60,000ला 70,000ला, ती पण तारीख असते, ती आकडा असतो त्याच्यावर. तर तुम्ही एवढा सगळा मला अनुभव सांगितला आणि एवढ्या सगळ्या अनुभवातून मला आता ही शेवटला गोष्ट सांगा की जे नवीन तरुण आता या व्यवसायात उतरत आहेत, दूध व्यवसायात, त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की दूध व्यवसायात कशा प्रकारे त्यांनी उतरलं पाहिजे, कसं संपूर्ण नियोजन केलं पाहिजे? ज्याला कुणाला म्हणजे या धंद्यात सुरुवातीची गुंतवणूक किती आवश्यक आहे? गुंतवणूक विषयच नाही गुंतवणुकीचा काय. जर तुम्ही मी काय सांगतोय की मी 10,000 10,000च्या गायीवरनं सुरुवात करून मी आज 35 गाय केल्या, त्या गुंतवणूक महत्वाचीच नाही काय. तुमचं कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पहिलं जर या धंद्यात काय असेल तर कष्ट करण्याची तयारी पाहिजे. आणि आत्ताचा तरुण काय करतोय, झटपट मोठं व्हायचं आहे, झटपट मोठं व्हायचं आहे. आणि ज्यावेळी तो धंदा सुरुवात करणार आहे त्यानं कर्ज काढलेलं असतं किंवा आईवडिलाचा फंड आलेला असतो किंवा बॅलन्स असतो किंवा त्याच्या इतर कुठला इन्कम असतो. ती पैसे त्याच्या हातात जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो म्हणतो मी असा धंदा करणार आहे, तसा करणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. आणि ती सगळं झालं आणि खरोखर ज्यावेळी तो धंद्यात उतारतो आणि त्याचं जी बाहेरचं नाद असते ती मग फिरणं, गाडीवनं जाणं, पाहुण्याकडे जाणं, लग्नाला जाणं, मित्रमंडळी, ही त्याला सोडता येत नाहीत आणि ह्या धंद्यात पण उभं राहता येत नाही. मग हे टर्निंग पॉईंट त्याला बसतो. त्यानं पहिल्यांदा हे केलं पाहिजे की जी माझं नाद आहे आणि जी मित्रमंडळी आहे ती सोडून दिलं पाहिजे. सोडा म्हणजे असं म्हणत नाही मी पाक सोडून दिलं पाहिजे, पण जो वेस्ट नाद आहे तो आपल्याला बंद करावा लागेल तर या धंद्यात आपण उतरूया, नाहीतर पैसे घालून उपयोगच नाही काय. तुम्ही संपूर्ण अनुभव सांगितला. त्यामध्ये एक गोष्ट मला विचारायची की तुमच्यासोबत ज्या काम करतात तुमच्या पत्नी, त्यांच्याविषयी काय सांगाल आणि त्यांचा तुम्हाला जे साथ लाभली त्याच्याविषयी काय सांगाल या गोठ्यामध्ये? आता जर सगळं जर पुन्हा जर माझ्या 30 गाया जर उभ्या राहिल्या त्या तर ह्याला तिचीच साथ आहे म्हणावं लागेल सगळी. आज माझ्या जोडीला जर नसेल तर मी काय करणार आहे. जिथं जिथं मला अडचण येईल तिथं ती माझ्या मागं उभी आहे. मग मला सांगणार की काय नाही, ही अडचण आहे, आपण दोघं आहे इथं, आपल्याला काहीच अडचण येणार. आणि ज्याला जीवनात जोडीदार चांगला मिळाला तो माणूस अपयशी होऊच शकत नाही. आज मी जरी इथं पूर्ण दिवस नसलो तरी ती एकटी हँडल करू शकते. त्याला टायमिंग माहिती आहे, धारा कधी काढायचे, त्या काय कधी करायचं सगळं ती करू शकते. मी जे धंदा करत असताना सुरुवात तिनेच केलेली आहे. आपण पुन्हा धंदा करूया, पुन्हा उभं राहूया. आज मुलं घडवून येत. तुम्ही बघा वडील काय करू शकतो. ही जी आज मुलांचं जे मी सांगितलं तिथे माझ्या मिसेसनेच घडवलेली मुलं आहेत. आणि आज मी अभिमानानं सांगू शकतो, मी कुठेही जाऊ द्या, काही म्हणजे ही झालो तरी आज मला माझं भविष्य उज्ज्वल दिसतंय. त्याच्यामुळं मला अभिमान वाटतो. मला आज तुम्हाला सांगताना सुद्धा अभिमान वाटतोय. भले मी उद्या अपयशी असू द्या, पण आज मला वाटतंय मी माझं भविष्य चांगलं आहे. नसल सुद्धा मी म्हणतोय पुढे जाऊन माझा मुलगा IAS होणार आहे, कदाचित नाही पण होई आता, पण आज मला वाटतंय त्याचं काय. आज मुलगी माझी गुजरातला आहे, जॉबला आहे, मल्टीनॅशनल कंपनीत आहे. मग ही सगळं जी यश आहे ही सहचारिणी चांगली असेल तरच मिळणार, नाहीतर नाही. मग बरोबर. या दूध व्यवसायाचं तुम्हाला पुढचं भविष्य कसं वाटतं, कसं असू शकतं दूध व्यवसाय पुढे? दूध व्यवसाय इथून पुढं म्हणजे शोधधंदा करणारी लोक यात कमी होत निघाली. ते करणार म्हणजे दूध धंदा करणारी लोक कमी होत निघाली ती आणि दुधाची मागणी वाढत निघाली. आज मला तर असं वाटतंय गेल्या वर्षी 26 रुपये ह्या दिवसात म्हणजे दर होता डिसेंबरमध्ये. मला 27 रुपयानं भाव मिळाला होता डिसेंबरमध्ये. तोच भाव आज 37 रुपये आहे. आज मी तर म्हणतोय की ह्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलला मला वाटते 40-45 रुपये दर होईल. आणि म्हणण्यापेक्षा आज गोविंद ही 40 रुपये क्रास आहेत.
फलटण, बारामती, कोल्हापूर इकडे 40 रुपये 39 रुपये दर आहे. तुम्ही म्हणताय की 50वर तुम्ही थांबणार आहात. मग 50वर थांबल्यानंतर तिथून तुम्ही वेगळं काहीतरी करण्याचं नियोजन करणार का, जसं की एखादं प्रोडक्ट तयार करणं त्याच्यावर? नाही करणार. कारण माझी कॅपॅसिटी तुम्ही लक्षात घ्या, आज माझं वय 50 आहे. माझी कॅपॅसिटी संपत नाही. माणूस जिथनं कुठनं सुरुवात करेल तिथनं तो सुरुवात होऊ शकते. मी आता ह्याच्यातनं बाहेर निघून मला अपेक्षा म्हणजे माझी काही नाही.